मॉर्निंग गाईज, कशा आहेत तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असाल. आणि आता वाजले सकाळचे 5:45. आम्ही म्हणजे उठलो आहे सर्वजण. मी आता सकाळी आली, माझी अंघोळ वगैरे झाली आणि आता चूल म्हणजे पाणी घ्यायला आले मम्मीसाठी. चूल पेटवते, तर चूल विझली, आता ती पेटवते आणि मग मी जाते खाली झाडू वगैरे मारून हे कचरा टाकून यायचं. म्हणून आता मी माझं आवरते आणि मग निघते काम, म्हणजे इकडचं आवरून खालती जाऊन ते दुसरी कामं करायला. झालं म्हणजे झाडू बिडू इकडे पण झालं, झाडू वगैरे मारून झालं, दिवाबत्ती वगैरे केली आणि मी आता बसते कालचा व्लॉग एडिट करायला. कारण की रोज 6 वाजता मी टाकते व्लॉग, म्हणजे 6 वाजता तर येत नाही, 6चे 7, 8 पण वाजतात. पण ठीक आहे, समजून घ्या. डेली व्लॉग्स आहेत ते होणारच पुढे पाठी, समजून घ्या माझ्या मनकामना. आणि तारीख असे बदलले जात आहेत, कधी 120 तारीख येते, कधी काय येते ते पण समजून घ्या. कारण की मी घाई गडबडीमध्ये व्लॉग एडिट करत असते, म्हणून तेवढं हे होतं. आणि निदिश आता सकाळी सकाळी टी व्ही बघत बसलाय. माझी पण आता कामं झाल्यात, माझी पण आता कामं वगैरे झालेत. आता फक्त एकच काम राहिलं आहे, कचरा टाकायचा, तो पण टाकून घेते. पहिले आता किचनमध्ये जाते, बघते काय काम आहे का अजून, आणि मग कचरा टाकून येते. आता डब्या भरल्यात भाजीचा, तिकडे एक आहे, इकडे एक आहे. सफेद वाटाण्याची भाजी आहे आणि मेथीची भाजी आहे. मम्मीने हे 2 भाज्या घेतल्यात बनवून, कारण की दुपारचं जेवण आम्ही घरीच बनवून देतोय, संध्याकाळी बघू कुठे तिकडे बाहेर खाऊ. आता रेडी वगैरे झाले, माझं काम वगैरे आवरलं, मी कचरा वगैरे सर्व करून आली, म्हणजे सगळं काम करून आली. मी आता रेडी वगैरे झाले पूर्णपणे आणि बॅगा वगैरे बाहेर नेऊन ठेवल्यात. हे बघा, ते बघा बॅगा. आणि पप्पा गाडी काढायला गेलेत, बट आता इकडे दोन गाड्या लागल्यात, म्हणून पप्पांनी अजून आणली नाही गाडी. हे बघा, ये की पाठीमागे आहेत आणि अजून 2 गाड्या आहेत, त्या पण येतील. पुसायला एक आम्ही पोरगा मागवलाय खास आमच्या गाड्या पुसायला. आता हा आमच्या गाड्या पुसून देणार आहे आणि आम्ही बॅगीत गाडी भरतोय, गाडीत बॅगा भरतोय. दादा कितना पैसा? ठीक है, फिर हमारा फ्री का काम हो रहा है गाइस. आमचं रेडी वगैरे झालं, आम्ही बॅगेमध्ये गाड्या वगैरे ठेवल्यात. 1 सेकंड. बॅगेमध्ये गाड्या वगैरे ठेवल्यात, गाडीमध्ये बॅगा ठेवल्यात. आता आम्ही गाडीमध्ये बॅगा वगैरे ठेवून झाल्यात आणि इकडे फोटो शूटिंग चालू आहे या लोकांची. बाबू हाय. ही लोकांची फोटो शूटिंग चालू झाली. आमचा फोटो काढून झाला, तर या लोकांचा चालू फोटोग्राफी. फायनली निघालेलो आहोत फिरायला जायला. आणि हे बघा काका नानाने दादा, तिकडे आमची एक गाडी आहे, गाडी दिसते का? लाल लाईट दिसली ना, हा ती एक आमची गाडी, एक पुढे गेली, एक अजून एक पाठीमागे येते. आम्ही निघालो फायनली. आम्ही 6 वाजता निघणार होतो, 7 वाजले, पावणे 8 वाजले. पावणे 8 वाजले. केवढे लागले, गेला अर्धा तास झाला, पाऊण तास 1 तास झाला. एकाच लाईनीमध्ये होता, आम्ही अजून जातच नाही पुढे. हे बघा, फ्लॅग बघ, नाही इंडियाचाच आहे. हे आमचे काका नाचायला. ही आली फोटोवाली आली. ह्या काकू, ह्या नानी, असे काही चष्मा आणले, चष्मा 200 रुपयाचा. मी समृद्धी हायवेला पोचलोय. 2 गाड्या आम्ही 2 गाड्या आल्या तिकडे आणि 2 गाड्या पाठीमागे आहेत, म्हणून आम्ही थांबलोय त्या 2 गाड्यांसाठी. मी दोघे आता रील्स काढतोय. मस्ती चाललंय लोकांची. हे बघा, दादा गेले फायनली अंकल आलेले आहेत. हा, हिला किरीस का गाणं सुनोगे. गाडी आले आणि त्यात 2 जण झोपल्यात.
आणि आता सध्या इथे टाइमपास चालू आहे, बघू शकताय बघा. आता अशी जरा बातचीत चालू आहे. ती एक गाडी, ही दुसरी गाडी, ही तिसरी गाडी, ती चौथी गाडी. आणि ती बघा, ती पण झोपेतून उठलेली आहे. आता गाडीत बसायचं. आता ह्याला बघा तुम्ही, ह्याचं तोंड बघा, जेव्हा बघा तेव्हा ह्याचं तोंड बघा, तोंड. आता चला, आता बसूया आपण गाडीत. चला लवकर, चला चला चला. लुक ॲट दिस. हा हा, ही इज ऑब्सेस विथ दिस. आता ना रे, हिला बोलते, ह्याला खूप आवडले आणि माझ्या मम्मीला पण. आता नेक्स्ट टाइम म्हणजे आता ठाण्यावरून परत अजून एक आणून पप्पाले हात सोडे. हो ओके, अजून एक आणून देईल तुला, ठीक आहे. पप्पाले हात सोडले. द्रिशा बसली आहे पुढे. आता आम्ही सीट स्वॅप केलेले आहेत. आता सीट आम्ही स्वॅप केलेल्या आहेत आणि हा मध्येच बसलायला, खिडकीत बसायचं तर पण मी मोठी आहे तर मी बसणार खिडकीत. हा ऊन माझा साथ नाही सोडत आहे. तिकडे बसलेली तर तिकडे पण ऊन होता, आता इकडे आले या साईडला तर इकडे पण ऊन आलाय माझ्यात. मी अशी बघते की ऊन जायला पाहिजे, आता इकडे ऊन आलाय माझ्या साईडला. गाईस, टनल बघा किती मोठा आहे, किती मस्त वाटते. उन्हाने माझी साथ सोडली आणि बघा कशी तिकडे पकडून बसली. आणि मला खुशी होते कारण की माझा उन्हाने साथ सोडली आणि हिच्याकडे घेता. आम्ही आमच्या गाड्या लाईनीतच चालल्यात. 1 2 3 4 5 कांड्या कपल्या पण लगेच. आणि सीएनजीच्या पुढे ह्या गाडीच्या पुढे 2 आहेत, तर दिसत नाहीत. आणि ही आमची आहे. आणि कारण की सकाळपासून आम्ही उठलो तेव्हापासून काहीच खाल्लं नाही, म्हणून आता डायरेक्ट इकडे नाश्ता करतो आणि मग आमची जर्नी आम्ही कंटिन्यू ठेवतो. अंकल हिला ओरडतायत कारण की हिला काय खायचं नाही म्हणून. अंकल ओढा. अंकल बोललो मी, नाही, आवाज नाही आला. आता आम्ही बसलोय नाश्ता करायला. तुम्हाला ढाब्याचं नाव सांगितलं आणि ऑर्डर दिलाय. आता ऑर्डर घेईल. हा कोणची चाय ऐकतोय ना डॉली, ऐकतोय ना. अरे कांदा भजी आहे. आमचा नाश्ता आला, आता आम्ही नाश्ता करून घेतो दीदीसाठी. अच्छा, मम्मीने मागवलाय आलू पराठा. आता आमचं नाश्ता वगैरे झालाय आणि आता आम्ही गाडीत बसलोय आणि निघालो आमच्या ऑन दी वे. आता डायरेक्ट थांबणार तर जेवायला थांबणार डायरेक्ट. आता नाश्ता वगैरे झालाय म्हणून पोट भरून नाश्ता केला आम्ही सर्वांनी. आता डायरेक्ट जेवायलाच थांबायचं. मी मस्तपैकी झोपलेली, मी आणि बाबू. तर मला काय बोलू आता मी, तुला जाग आली, कोणीच तुला उठवलं नाही पहिली गोष्ट तर. मी एकटी म्हणजे पप्पा ऑब्विसली कसे झोपते, पण मी एकटीच जी झोपली नाही, बाकी तिघं पण झोपल्यात. मस्तपैकी झोप लागलेली. आता झाली जराशी झोप. ह्याची तर पूर्णच झाली झोप. सांगते झोप तर बोलतो माझी झोप पूर्ण झाली. आता आधी थोडीशीच झाली, नंतरला झोपेन. आता लाईन आहे सीएनजीला आणि आम्ही कधीशी थांबलोय. मी तुम्हाला लाईन नाही दाखवली, केवढी मोठी लाईन होती. पाठीमागे पण लाईन, खूप मोठी लाईन आहे सीएनजीची. मी बाहेर जाऊन दाखवते, थांबा तुम्हाला केवढी मोठी लाईन होती. बघा केवढी मोठी लाईन आहे सीएनजीची, पार तिथपर्यंत आहे. तिथपर्यंत लाईन, एवढी मोठी सीएनजीची लाईन आहे. आणि आम्ही एवढा मोठा, आम्हाला सीएनजीला हे लाईनीत उभं राहायला लागतं. आम्ही फायनली पोचलो यांच्यापर्यंत. हे लोक जेवायला पण बसलेत आणि आमची बाबू. आम्ही आता चाललो पाया पडायला आतमध्ये, गणू बाप्पाच्या मंदिरात आलो. लोक इकडे जेवायला बसलेत, अर्धे असे वरती बसलेत आणि हे खाली बसलेत.
सर्वांनी वेगवेगळ्या भाज्या आणल्यात. सो गाईज हे बघा आमची ब्लॉगर पण आता जेवायला बसली आहे. या जेवायला. काय खाते ग तू? चवलीची भाजी आहे. चवली ना मटकी. मटकी मटकीची आहे. भाजी आहे. वाटाण्याची भाजी आहे आणि पनीरची भाजी आहे. आणि आलू वडी आणि भाकर. आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही निघालो परत आमच्या जर्नीला. आता पण ट्रॅफिक लागलं. पियायला थांबलोय. मी पण कॉफी घेतली आहे. मम्मी सांची कॉफी वगैरे पिऊन झाली आणि मी आता कॉफी पिते, मग आम्ही निघतो. मी आता माझी एक गाडी सोडून आता दुसऱ्या गाडीमध्ये आलेली आहे, अंकल्सनच्या गाडीमध्ये. आणि मला त्या गाडीमध्ये खूप सारं बोर होत होतं, म्हणून मी या दोघींच्या जवळ आली. मेजॉरिटी हे मीन्स म्हणजे मेजॉरिटी आहे इकडे, म्हणून आता अजून पोचलो पण नाही. खूप लांब आहे आम्ही जिथे चाललोय तिथे. मी तुम्हाला अजून सांगितलं ना कुठे चाललोय ते. मला हसवतात हे लोक. हे बघा आम्ही महाराष्ट्राच्या बॉर्डरला आलोय. तर एमपी महाराष्ट्र बॉर्डरला आलोय आणि ट्रक वगैरेची लाईन बघा केवढी आहे, पूर्ण पाठपर्यंत आहे. हे बघा पुढे पण. इकडे बघ बाबू. बाबू सर्वांना विचारलं ना, आता मी पण विचारते. कहा से हो आप? वहां से बोलते. अरे तुम कौन हो, कहाँ से आई हो? वहां से. अरे लड़की, ओ लड़की, ओ मुन्नी, ओ मुन्नी, तुम कहाँ से आई हो? ठंड लग रही है तुमको? तुझी कहाँ जा रही? आम्ही दुसऱ्या बॉर्डरवर आलेलो आहोत. इकडे पण टेम्पोची टेम्पो वगैरे डंपर वगैरे ह्याची लाईन बघा केवढी मोठी आहे. ढाब्यावर थांबलेलो आहोत जेवायसाठी आणि एक गाडी पार्टी आहे ती पण येते, मग आम्ही जेवायला चालू करतो. बघा सर्वजण आम्ही आता जेवायला बसलोय. पप्पा ऑर्डर देत होते आमच्यासाठी आणि एवढी सगळे आमची गँग जेवायला बसलोय आम्ही. पप्पांनी दाल बाटी मागवले खायसाठी, म्हणजे आता आम्हाला जेवायसाठी. राजस्थानी स्पेशल डिश आहे ही, मग ते आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहोत. म्हणजे मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, तो बघू कधी कसं लागतंय. थंडीच्या पण हिला आईस्क्रीम पाहिजे. एवढ्या थंडीच्या पण हिला आईस्क्रीम पाहिजे. आणि तो अजून एक कुठे गेला तो बघा. आणि ही पण गेली आता आईस्क्रीम घ्यायला एवढ्या थंडीच्या पण. हे बघा आमचं जेवण वगैरे झालं. आता सर्व गाडीमध्ये बसतायत. आम्ही पण बसलो गाडीमध्ये आणि आता निघतो. म्हणजे ऑन द वेच आहोत आम्ही. मगासपासून ऑन द वेच आहोत सकाळपासून. आता बघू कुठे स्टे करायचं, कारण की आम्हाला स्टेसाठी जागाच नाही भेटत. आता आम्ही पोचलेलो आहोत इंदोरला. मी तुम्हाला आता सांगते की आम्ही कुठे चाललो आहे. उज्जैनला चाललो आहे. बट उज्जैनला राहायचं सोय नाही, म्हणजे सर्व फुल झालं उज्जैनला रूम्स, म्हणून आम्ही इंदोरला आलो आहे. उद्याला सकाळी मग रेडी वगैरे होऊन मग उज्जैनला जायला निघणार आम्ही. आता फायनली इंदोरला पोचलो. रूम जो हॉटेलवर पण आलो आहे. पप्पा यायचे बाकी आहेत म्हणून त्यांचा वेट करतो. पट पहिले आम्ही बेडरूममध्ये जातो, कारण की खूप थंडी आहे इकडे खूप सारी. बरं झालं मी जॅकेट घेऊन आली आहे सोबत माझ्या म्हणून. हा आमचा रूम आहे. खूप मोठा आहे. कम्फर्टेबल रूम आहे. हे बघा भारी वाटते, म्हणजे खूप मोठा पण आहे, कम्फर्टेबल आहे. आपण आता वॉशरूम चेक करणार त्या रूमचा. बघू वॉशरूम कसं आहे. वॉशरूम पण ठीक आहे, स्वच्छ आहे. गाईज आम्ही चौघी चाललोय फिरायला. 1 2 3 आम्ही चौघं चाललोय फिरायला. 3 बोलताना 4 बोलते. मी चौथी आहे. आम्ही चौघी फिरायला आले. गाईज मम्मी आलेले आहेत आणि पप्पा खाली आहेत. एंट्री म्हणजे
काय बोलतो जर रूम बुक करायचं हे असं आधार कार्ड प्रूफ वगैरे लागतं त्यासाठी खाली आहे. तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अगोदरचे व्लॉग नसतील बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघा. सबस्क्राईब पण नसेल केलं तर सबस्क्राईब चा बटन क्लिक करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे तो पण क्लिक करा ताकी मी जेवढे पण व्लॉग टाकू तुमच्यापर्यंत पहिले नोटिफिकेशन पोचावी म्हणून. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.